स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जानकरांना म्हणजेच मोदींना मत, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। जानकर यांचा परभणीत अर्ज दाखल। परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर यांना महायुतीने महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरवले। जानकर यांच्यासारख्या गोरगरीब, वंचित आणि बहुजन समाजासाठी अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या सामान्य फाटका परंतु उच्च शिक्षित विकासाभिमुख व्यक्तिमत्वास महायुतीच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी आणि सामान्य परभणीकरांनी प्रचंड मताधिक्यांनी लोकसभेवर पाठवावं असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीत एका सभेतून केले। जानकरांना मत म्हणजेच थेट मोदींना मत आहे असं लक्षात ठेवा असंही म्हटलेत। महायुतीचे उमेदवार जानकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे सोमवारी दुपारी परभणीत दाखल झाले होते। त्यानिमित्ताने आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेता पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते सदाभाऊ खोत, माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार सौ रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुराणी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, माजी खासदार ॲडव्होकेट सुरेश जाधव यांच्यासह अन्य नेते आणि पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते। फडणवीस यांनी आपल्या भाषणातून जानकर यांचे मुक्तकंठाने कौतुक केले। सर्वसामान्यांचा नेता म्हणजे जानकर आहे असं स्पष्ट करतेवेळीच आजच आपण पंतप्रधान मोदी यांची मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घेऊन निघतेवेळी जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता आम्ही दोघे परभणीस जात आहोत असं म्हटलंय। तेव्हा मोदी यांनी अगदी सहजपणे मैं उनका पार्लियामेंट में इंतजार कर रहा हूँ, ये बात उनको बताइए अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। तसेच आप परभणी वासियों को बोलना, जानकर इनको सकुशल पार्लियामेंट में भेजो असंही मोदींनी म्हटल्याचं ते म्हणालेत। मोदी यांचा तो संदेश घेऊन आपण परभणीत आलो आहोत। त्यामुळेच महायुतीसह सामान्य परभणीकरांची जानकर यांना रेकॉर्ड मतांनी दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे असंही ते म्हणालेत। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण। महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदी जी म्हणाले, जानकर जी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहाँ भेजा है, अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए। मोदी जींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे। सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का? जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का? बहुमताने पाठवणार का? रेकॉर्ड मताने पाठवणार का? मग मी तुम्हाला सांगतो, महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे। 5 वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं। कुरकुर नाही, कुरबुर नाही, सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं, सामान्य माणसाकरता काम करायचं आणि 5 वर्षामध्ये 1 रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकला नाही। हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे। म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे। अरे महादेव जानकरांची श्रीमंती, इथे बसलेले लोक आहेत, महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे। मोदी साहेबांनी बाहेरचे रस्ते, नॅशनल हायवे चांगले केलेले, परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूर पासून मुंबई पर्यंत गेला, आता जालन्यापासून नांदेड पर्यंत जातोय। आमचं परभणी राहतंय, तिथेही काही मार्ग काढा, काळजी करू नका। तुम्ही उद्याच्या 26 तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही, चिन्ह मागितलेलं आहे, परंतु कुठलं चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर
त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा. महादेवरावांना प्रचंड मताधिक्याने मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता पाठवा. तुमचे रस्ते आहेत, तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता तुमचं मेडिकल कॉलेज आहे, ते पण मेडिकल कॉलेज आपल्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्या करता कटिबद्ध आहोत. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आम्ही कुणी कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. रजाकारांशी इथल्या एका पिढीनं केलेला संघर्ष आणि त्या संघर्षामुळे मुक्त झालेला माझा मराठवाडा, या मराठवाडा संग्रामाच्या ज्ञात अज्ञात लोकांनी